शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्जमाफीसाठी जालन्यातील एका शेतकऱ्यानं अनोखं आंदोलन सुरू केलंय। या शेतकऱ्यानं चक्क सरकारी विहिरीत खाट टाकून आंदोलन सुरू केलंय। कारभारी मसलेकर असं या आंदोलक शेतकऱ्याचं नाव आहे आणि निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं, मात्र कोणतीही कर्जमाफी केली नसल्यामुळेच शेतकऱ्यांना हे आंदोलन सुरू केलेलं आहे। तर या आंदोलनकर्त्या शेतकऱ्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदेंनी। पाहूयात। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शेतकऱ्याचं या ठिकाणी सरकारी विहिरीमध्ये खाट टाकून हे अनोखं आंदोलन सुरू आहे। आपण त्या शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व्हावी, जसं निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लोकांना आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार सत्तेत आल्याबरोबर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू। परंतु आतापर्यंत 2 अधिवेशन झाले, परंतु दोन्ही अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसले गेली। याच्या अगोदर आम्ही नागपूरलाही आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन पोहोचवलं, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही। त्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की आता शेतकऱ्याला अधिवेशन चालू होण्याच्या अगोदर कर्जमाफी मिळावी, म्हणून आम्ही पुन्हा बदनापूर तहसील कार्यालय येथे हनुमान आंदोलन केलं होतं। आणि तिथं सुद्धा या तालुक्याचे सन्माननीय आमदार साहेब यांनी सांगितलं होतं की जो काही कर्जमाफीचा प्रश्न आहे हा मी स्वतः तिथं मंत्रालयात मांडतो आणि कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे असं आमचंही मत आहे। परंतु तुम्ही उपोषण सोडा, आणि तेव्हा आम्ही त्यांच्या म्हणण्यावरून उपोषण स्थगित केलं। परंतु येत्या या जे अधिवेशन झालं, या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात कोणत्याच राजकीय नेत्याने कोणत्याच प्रकारचं भाष्य केलं नाही। म्हणजे थोडक्यात शेतकऱ्याची फसवणूक या ठिकाणी चालू आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अकोला, बदनापूर।